हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण सुरुवात करणार आहोत क्लास 11च्या सिलेबसला आणि आपला जो फर्स्ट टॉपिक आहे तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ह्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स आपल्याला काय सांगतात, डायमेन्शन्स म्हणजे काय आहे, त्या डायमेन्शनचे युजेस काय काय आहेत, त्याचबरोबर मेजरमेंट्स म्हणजे काय आहे किंवा मेजरमेंट्स करताना काय काय काळजी घेतली गेली पाहिजे, जर त्याच्यामध्ये काही एरर्स असतील तर त्या एरर्सला कसं रिमूव्ह करावं लागेल. हा टॉपिक महत्त्वाचा यासाठी आहे की फिजिक्समधल्या ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत, वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत, या सगळ्यांची तुम्हाला माहिती होईल. त्याचबरोबर आपल्या सिलेबसचा ॲप्रोच कसा आहे, तुम्हाला काय काय बघायचं आहे, ह्या गोष्टीची पण तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये कल्पना येईल. तर आपण सुरुवात करूयात. आपला फर्स्ट टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट. आता युनिट्स अँड मेजरमेंट टॉपिकचं नावच तुम्हाला काय सांगते बघा, वजन आणि माप. म्हणजे फिजिक्सची स्टडी करताना आपण काय करणार आहोत, वेगवेगळ्या क्वांटिटी ज्या आहेत त्यांना आपण मेजर करणार आहोत, त्यांना कम्पेअर करणार आहोत. तर आपण सगळ्यात अगोदर बघा एक टर्म घेऊया डिस्कस करायला, दॅट इज द फिजिकल क्वांटिटी. दॅट इज द फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी किंवा ज्यांना आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, सिम्पल वेमध्ये भौतिक राशी पण म्हणू शकतो. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर सिम्पल वेमध्ये आपण जर सांगायला गेलो, अशा क्वांटिटी ज्या आपण मेजर करू शकतो, ज्या आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो किंवा कम्पेअर करू शकतो, त्या क्वांटिटीजला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज. द क्वांटिटीज विच कॅन बी कम्पेअर्ड ऑर मेजर्ड. अशा क्वांटिटीज ज्या आपण मोजू शकतो किंवा ज्यांना आपण तुलना करू शकतो त्यांना आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज. ओके, लक्षामध्ये आलं. फॉर एक्झाम्पल बघा, मी जर तुम्हाला म्हणलं टाईम मोजायचा आहे तर तुम्ही टाईम मोजू शकतात, मास मोजायचं आहे तुम्ही मास मोजू शकतात, किंवा फोर्स मोजायची आहे यू कॅन अगेन मेजर द फोर्स, किंवा तुम्हाला आवाजाची फ्रिक्वेन्सी मोजायची आहे तुम्ही ती मोजू शकतात. म्हणजे टाईम असेल, मास असेल, फोर्स असेल, लेंथ असेल, फ्रिक्वेन्सी असेल, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. आणि समजा आणखी एक मी एक्झाम्पल घेतलं, सपोज करा तुमच्या काही फिलिंग्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या आता फिलिंग्समध्ये अँगर असेल, लव असेल, तुम्ही जर याला कम्पेअर करा किंवा मेजर करा म्हणलं तर ते आपल्याला शक्य आहे का, शक्य नाही. त्यामुळं अँगर ऑर लव, ओके, अँगर ऑर लव आर द नॉट फिजिकल क्वांटिटीज. अँगल ऑर लव आर द नॉट फिजिकल क्वांटिटीज. लक्षामध्ये आलं का, तुमचा हॅप्पीनेस असेल, सॉरो असेल, जॉयनेस असेल, यांना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणत नाहीत. तर तुम्हाला पहिली कन्सेप्ट लक्षामध्ये आली, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, अशा क्वांटिटीज ज्या आपण मेजर किंवा कम्पेअर करू शकतो त्यांना आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज. अच्छा, आता ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या एकूण दोन टाईपच्या आहेत. ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांना आपण एकूण दोन टाईपमध्ये घेतो. जेवढ्या फिजिकल क्वांटिटी आहेत, तुम्ही फिजिक्समध्ये शिकणाऱ्या जेवढ्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या सगळ्यांना आपण एकूण दोन टाईपमध्ये घेतो. त्यापैकी एक टाईप आपण असा म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज. त्यापैकी एकांना आपण काय म्हणतो, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. आणि ज्या सेकंड आहेत त्यांना आपण काय म्हणतो, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी ह्या दोघातला मेन तुमचा डिफरन्स काय येतो बघा. सपोज करा एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला विचारलं टाईम किती झाला आहे, तर टाईम सांगायला तुम्हाला कुणाची गरज पडली का, नाही, तुम्ही सिम्पली टाईम सांगितलात. किंवा मी जर तुम्हाला विचारलं होतं एखाद्याचं मास किती आहे, तुम्ही सिम्पली काय सांगताल, मास 2 किलोग्रॅम किंवा 3 किलोग्रॅम. किंवा एखाद्याची लेंथ विचारलो तर तुम्ही काय सांगणार, लेंथ किती होती, 5 मीटर किंवा 10 मीटर किंवा 15 मीटर. तुम्ही लेंथ, मास, टाईम किती आहे ते सांगून टाकाल. याचा अर्थ काय झाला, टाईमला सांगायला किंवा मासला सांगायला किंवा लेंथला सांगायला तुम्हाला आणखी कोणाची गरज पडायला आहे का, गरज पडत नाही. पण त्याच वेळेला मी जर तुम्हाला विचारलं एखाद्या गाडीची स्पीड किती आहे, एखाद्या गाडीची काय किती आहे, स्पीड किती आहे, तर तुम्ही लगेच विचार काय करणार, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, स्पीड इज इक्वल टू काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे तुम्हाला स्पीडला सांगायसाठी दोन क्वांटिटीची गरज पडली, कुणाकुणाची, डिस्टन्सची पण गरज पडली आणि टाईमची पण गरज पडली. म्हणजे डिस्टन्स कोणती क्वांटिटी होती, फंडामेंटल. टाईम कोणती क्वांटिटी होती, फंडामेंटल. तुम्ही या दोघापासून कुणाला तयार केलात, एका डिराईव्ह केलेल्या एका नवीन क्वांटिटीला तुम्ही तयार केलात, त्याला आपण नाव काय दिलं, स्पीड. सो आपण डिफाईन कसं करू शकतो बघा, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे कशा क्वांटिटी म्हणता येतील तुम्हाला, फंडामेंटल क्वांटिटीला आपण डिफाईन कसं करू शकतो, द क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड
on any other. The physical quantities which do not depend on any other physical quantities, on any other physical quantities for representation, for their representation, त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज. तुम्ही एक्झाम्पलला काय सांगणार, करंट सांगणार, टाइम सांगणार, मास सांगणार किंवा लेंथ सांगणार. मी लेंथ, मास, टाइमच काय घेतल्या, कारण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कोणत्या कामाला पडतात, लेंथ, मास आणि टाइमच पडतात. आणि तुम्ही सिमिलरली डिराइव्ड क्वांटिटीला डिफाईन कसं करता येईल सांगा बरं. द क्वांटिटीज याला डिफाईन कसं करता येईल, द क्वांटिटीज which depends on other quantities, which depends on other quantities for their complete representation are known as the derived quantities. लक्षामध्ये आलं का बघा, आपण काय काय बघितलं आतापर्यंत रे. आतापर्यंत आपण पाहिलो व्हॉट इज द मिनिंग ऑफ फिजिकल क्वांटिटी. There are two type of physical quantities. One is known as the fundamental quantities and another known as the derived quantities. हा पार्ट लक्षामध्ये आला का बघा, नक्की. ओके. त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीज सांगताना जनरली आपण तीन सांगतो. कोणत्या कोणत्या, लेंथ, मास आणि टाइम. आता आपण येऊयात आपल्या टॉपिकच्या मेन आर्टिकलकडे. त्याचं नाव होतं युनिट. जर तुम्हाला विचारलं की युनिट म्हणजे नेमकं काय आहे, तर सांगता येईल का सांगा बरं. जर तुम्हाला कोणी विचारलं एखाद्या क्वांटिटीचं युनिट म्हणजे नेमकं काय आहे, तर सांगता येईल का बघा. युनिटला आपण असं सांगू शकतो, द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट. द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ a physical quantity. The standard used for the measurement of a physical quantity is known as the unit. सिंपल वेमध्ये आपण जर पाहायला गेलो, तुम्ही सपोज करा दुकानामध्ये गेलात आणि 5 किलोग्रॅम साखर आणलात, तर या ठिकाणी काय झाली बघा, तुमची क्वांटिटी किती आली, 5 किलोग्रॅम. या ठिकाणी क्यू काय दाखवले तुम्हाला, क्यू दाखवले तुमच्याकडे क्वांटिटी, आणि हे के जी काय दाखवले तुम्हाला, युनिट दाखवले. के जी तुम्हाला काय दाखवले, युनिट. आणि हे जे 5 तुम्ही आणलात ते 5 तुम्हाला काय दाखवले, इट इज शोईंग ॲज द मॅग्निट्यूड. इट इज शोईंग ॲज द मॅग्निट्यूड. Q इज इक्वल टू 5 kg. हा पार्ट लक्षामध्ये आला. म्हणजे आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीला असं सुद्धा लिहू शकतो, दॅट इज Q इज इक्वल टू एन यू. Q इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो ते, एन यू. या ठिकाणी Q तुम्हाला काय दाखवेल, Q दाखवेल तुम्हाला फिजिकल क्वांटिटी. या ठिकाणी Q काय दाखवेल आपल्याला, Q शो करेल फिजिकल क्वांटिटी. ओके. एन तुम्हाला काय शो करेल, मॅग्निट्यूड. आणि एन काय दाखवेल, यू काय दाखवेल तुमच्याकडे, इट विल शो द युनिट. आता दुसरा प्रश्न बघा. सपोज करा तुम्ही जी साखर आणलात किंवा क्वांटिटी आपण घेतली होती, किती होती आपली क्वांटिटी, इट इज इक्वल टू 5 किलोग्रॅम. जर समजा याला आपण ग्रॅममध्ये लिहिलं तर आपण कसं लिहू शकतो, इट इज इक्वल टू 5000 ग्रॅम. याला आपण ग्रॅममध्ये कसं लिहू शकतो, इट इज इक्वल टू 5000 ग्रॅम. आता बघा तुम्ही युनिट चेंज केलात, इथं काय होतं, के जी होतं, इथं तुम्ही ग्रॅम घेतलात. क्वांटिटीमध्ये फरक पडेल का, नाही. पण जसं तुम्ही के जीचं ग्रॅममध्ये स्मॉलर युनिट यूज केलात, तुमच्याकडे 5चं काय झालं, 5000. सो आपण असं म्हणू शकतो, क्यू इज इक्वल टू एन यू. आणि ज्या वेळेस क्यू तुमचा काय असेल, फिजिकल थिंग तुमची काय असेल, कॉन्स्टंट असेल, एन प्रोपोर्शनल टू 1/u. एन प्रोपोर्शनल टू काय असेल, 1/u. या ठिकाणी एन म्हणजे काय आहे तुमच्याकडे, मॅग्निट्यूड आहे, आणि यू म्हणजे काय आहे, युनिट आहे. म्हणजे आपण असंही सांगू शकतो, दॅट इज क्यू इज इक्वल टू n1 u1 इज इक्वल टू n2 u2. मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं होतं की तुम्ही युनिटची सिस्टीम चेंज केल्यामुळं त्याच्या क्वांटिटीमध्ये फरक पडत नाही. सपोज तुम्ही एखादी लेंथ मोजलात 50 सेंटीमीटर, तुम्ही त्याला मीटरमध्ये मेन्शन करा, सेंटीमीटरमध्ये करा, किलोमीटरमध्ये करा, देर इज नो चेंज इन द मेजरमेंट क्वांटिटी. हा पार्ट लक्षामध्ये आला. ओके. युनिट म्हणजे काय, आयडिया आली लक्षामध्ये, क्यू इज इक्वल टू एन यू. कुठलीही क्वांटिटी दाखवायसाठी फिजिकल तुम्हाला काय गरजेचं आहे, युनिट गरजेचं आहे. आता परत बघा, आपण दोन प्रकारचे युनिट असतात. आता परत बघा, दोन प्रकारचे युनिट्स असतात. एक असतात फंडामेंटल युनिट. एक कोणते असतात, फंडामेंटल युनिट. आणि दुसरे जे असतात ते कोणते असतात, डिराइव्ड युनिट.
एक असतात फंडामेंटल युनिट आणि दुसरे कोणते असतात डिराइव्ड युनिट. यांना आपण डिफाईन कसं करू शकतो बघा बरं. सिंपल वेमध्ये युनिट ऑफ or the units of fundamental quantities, the units of fundamental quantities are known as the fundamental units. आणि इथं आपण कसं लिहू शकतो, the units of the derived quantities are known as the derived units. किंवा तुम्हाला असे लिहू शकतात, हे कशा असणार तुमचे इंडिपेंडंट असणार, which are independent on the another units. आणि इथे तुम्ही काय लिहू शकतात, which are dependent on other units. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर क्वांटिटी घेतलात, टाइम सांगायचा आहे, टाइमचं युनिट काय येईल सेकंद, तर सेकंद कसं युनिट आलं फंडामेंटल. आणि हे जर तुम्ही काय सांगितलात, सपोज करा तुम्ही या ठिकाणी काय सांगितलं असाल, स्पीड सांगितलं असाल, स्पीडचं युनिट आपण काय वापरतो, किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद. तर हे पूर्ण कसं युनिट बनलं, डिराइव्ड युनिट बनलं. हे कसं बनलं, इट इज द डिराइव्ड युनिट. हे लक्षामध्ये आलं का बघा. आपण एकूण दोन गोष्टी बघितल्या, फंडामेंटल युनिट कोणते आणि डिराइव्ड युनिट कोणते, ह्या गोष्टी आपण बघितलो. आता नेक्स्ट केसमध्ये आपण काय पाहणार आहोत, सिस्टीम ऑफ युनिट्स. आता इथून आपला हळूहळू टॉपिक बनत जाईल. आपला फर्स्ट आर्टिकल काय येईल, सिस्टीम ऑफ युनिट्स. आता सिस्टीम ऑफ युनिट्स तुम्ही तुमच्या 6-7 क्लासमध्ये पण डिस्कस केलात. MKS, CGS किंवा FPS अशा वेगवेगळ्या काय असतात, सिस्टीम ऑफ युनिट्स असतात. तर सगळ्यात सिंपल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय, अ कंप्लीट सेट ऑफ both fundamental and derived unit is known as the system of units. Okay, a complete set of both fundamental and derived unit is known as the system of units. आता सिस्टीम ऑफ युनिटला डिस्कस करायसाठी आपण सपोज करतो, आपण काय सपोज करतो बघा, आपण सपोज करतो लेंथ, मास अँड टाइम ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. आपण सपोज किंवा कन्सिडर करतो ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. आपण काय करतो, लेंथ, मास आणि टाइम यांनाच आपण काय करतो, फंडामेंटल युनिट्स किंवा क्वांटिटीज आपण सपोज करतो. याचं कारण काय, आता तुम्ही एक फिजिक्स शिकतायत म्हणून तुम्हाला कुणाची गरज पडायली आहे, इलेक्ट्रिकल करंटची पडायली आहे, फोर्सची पडायली आहे, एनर्जीची पडायली आहे. पण आपण जर आपले पॅरेंट्स बघितलं किंवा तर 3 गोष्टी माहीत असतील, लेंथ, मास आणि टाइम, तर त्यांचं आयुष्य सुरळीत चालू शकते. त्यांना मोस्टली गरज कुणाची पडणार आहे, लेंथ, मास आणि टाइमची. त्यामुळे पूर्वीपासूनच अशी वेळ आहे की आपण लेंथ, मास आणि टाइमला काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी सपोज करतो. कुणाकुणाला, लेंथ, मास आणि टाइमला. आपण सिम्बॉल वापरूयात, LMT. L फॉर लेंथ, M फॉर मास आणि T फॉर टाइम. आता पूर्वीपासून यूज होणाऱ्या एकूण 3 सिस्टीम्स होत्या. सिस्टीम ऑफ युनिट होत्या. त्यापैकी फर्स्ट होती आपण डिस्कस करताना सपोज करणार आहोत पहिल्यांदा की 3च काय होत्या, सिस्टीम ऑफ युनिट्स होत्या. आणि या 3 सिस्टीम ऑफ युनिटसाठी आपण काय करणार आहोत, फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या सपोज करणार आहोत. पहिली आपण सपोज करणार आहोत लेंथ, दुसरी आपण सपोज करणार आहोत फंडामेंटल क्वांटिटी मास, आणि तिसरी आपण कोणती सपोज करणार आहोत, टाइम. आणि या ठिकाणी सिस्टीम ऑफ युनिट घेताना जी फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिट होती ती होती CGS. जी फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिट होती ती कोणती होती, इट इज द CGS सिस्टीम. आता CGS सिस्टीम म्हणजे सिंपल वेमध्ये काय, अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये लेंथ आपण कशामध्ये मोजत आहोत, सेंटीमीटरमध्ये, मास कशामध्ये मोजत आहोत आपण, ग्रॅममध्ये, आणि टाइम कशामध्ये मोजत आहोत आपण, सेकंडमध्ये. त्याला काय म्हणता येईल, CGS. लक्षात कसं ठेवणार, अ सिस्टीम इन विच लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इज मेजर्ड इन ग्रॅम अँड टाइम इज मेजर्ड इन सेकंड. इट इज नोन ॲज द CGS सिस्टीम. सेकंड सिस्टीमला आपण नाव देऊयात, इट इज द MKS सिस्टीम.
एम के एसला सिम्पल लेंथ आपण कशामध्ये मेजर करणार, मीटरमध्ये. मास कशामध्ये यूज करणार आपण, इन द किलोग्रॅममध्ये. आणि टाईम आपण कशामध्ये मोजणार, सेकंडमध्ये. आणि लास्ट सिस्टीम जी आपण वापरणार आहोत ती कोणती आहे, इट इज द FPS. आता FPS सिस्टीम तुम्हाला काय सांगेल, सिम्पल वेमध्ये लेंथ आपण मेजर करू फूटमध्ये, मास आपण मेजर करू पाऊंड्समध्ये, आणि टाईम आपण मेजर कशामध्ये करणार आहोत, सेकंडमध्ये. अशा एकूण 3 सिस्टीम्स खूप काळापासून यूज होत होत्या. ओके. आणि ही जी CGS सिस्टीम आहे याला गॉशियन सिस्टीम असं सुद्धा नाव आहे. तुम्हाला एखाद्या MCQ मध्ये कामाला पडेल. CGS सिस्टीमला आपण काय म्हणतो, गॉशियन सिस्टीम ऑफ युनिट सुद्धा म्हणतो. कोणत्या सिस्टीमला, CGS युनिट ऑफ सिस्टीमला. आणि ही जी MKS सिस्टीम आहे, ह्या MKS सिस्टीमलाच काही काही बुक्समध्ये कसं मेन्शन केलेलं आहे, MKS सिस्टीमलाच जॉर्जी सिस्टीम असं सुद्धा म्हणतात. कोणत्या सिस्टीमला, MKS सिस्टीमला. तुमच्या MCQ साठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण एवढ्या छोट्या गोष्टी तुम्ही NCERT मधल्या काही वाचत नाहीत, त्यामुळे आमचं कामच आहे तुम्हाला त्या गोष्टी सांगणं. हे पार्ट लक्षामध्ये आला. ह्या 3 सिस्टीम ऑफ युनिट्स यूजमध्ये होत्या. तुम्ही कधी जर बघितलं असाल आपल्या आजोबांच्या वगैरे बुक्स वगैरे कधी वाचून पुस्तकं वगैरे, तर कित्येकदा त्या जे डिस्टन्सेस आहेत ते फूटमध्ये आहेत, किंवा तुम्ही WWE चे जे कार्ड बघतात, प्लेइंग कार्ड, त्यात त्यांचे वेट किंवा लेंथ कशामध्ये घेतलेली आहे, पाऊंडमध्ये किंवा फूटमध्ये घेतलेली आहे. आता जनरली व्हायला काय बघा, हे जे वर्ल्ड ऑफ ग्लोबलायझेशन आहे ह्याच्यामध्ये काय व्हायला होतं, एका कंट्रीजमधला डेटा कोण वापरायले होते, दुसऱ्या कंट्रीमधले लोक वापरायले होते. आता सपोज करा एखादी कॉन्फरन्स भरलेली आहे, त्या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या देशाचे सायंटिस्ट आहेत, आणि एक सायंटिस्ट काय करतोय, CGS सिस्टीम यूज करतोय, एक MKS करतोय, एक FPS करतोय, एक जण यार्ड्समध्ये बोलतोय. तर अडचण काय पडणार आहे की एकाचा मिनिंग एकाला लागणार नाही लवकर, कारण जो MKS वापरायला आहे तो काय करेल, लेंथ कशामध्ये सांगेल, जो MKS वाला आहे तो लेंथ कशामध्ये सांगेल, मीटरमध्ये, आणि जो CGS वाला आहे तो कशामध्ये सांगेल, सेंटीमीटरमध्ये. हीच गोष्ट झाली स्पीडची. स्पीडबद्दल बोलताना MKS वाला काय करेल, मीटर पर सेकंदामध्ये बोलेल, CGS वाला कशामध्ये बोलेल, सेंटीमीटर पर सेकंदमध्ये. मग या गोष्टी मिनिंगलेस होतील. मग ह्या टाळायसाठी काय झालं, एक पॅरिसमध्ये एक कॉन्फरन्स झाली होती, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड द मेजरमेंट्स. आणि त्या ह्याच्यामध्ये काय ठरलं की पूर्ण जगामध्ये एकच सिस्टीम असली पाहिजे. ओके, त्या पूर्ण जगामध्ये एकच सिस्टीम असली पाहिजे. त्या सिस्टीमला नाव काय दिलं, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. पूर्ण जगामध्ये एकच सिस्टीम असली पाहिजे, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. त्या सिस्टीमला नाव काय दिलं, SI सिस्टीम. हे फ्रेंच लँग्वेजमधलं नाव होतं, सिस्टम इंटरनॅशनल युनिट्स. ओके. त्यांनी काय सांगितलं, जगात फंडामेंटल क्वांटिटी आपण वरती बघितलं होतो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की लेंथ, मास, टाईम ह्या 3च काय घ्यायच्या. तर त्यांनी काय सांगितलं, पूर्ण जगामध्ये एकच सिस्टीम असली पाहिजे. त्या पूर्ण सिस्टीममध्ये एकूण फंडामेंटल क्वांटिटी 7 असतील. त्यांनी काय सांगितलं, ही जी सिस्टीम बनलेली आहे ती कशी बनणार, फंडामेंटल क्वांटिटी किती बनतील, 7, प्लस तुमच्याकडे एकूण 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी असतील. एकूण 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी, अशा एकूण 9 गोष्टीपासून तुमची काय बनेल, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स बनेल. त्या सिस्टीमला आपण काय नाव देतो, SI सिस्टीम. हे लक्षामध्ये आलं का बघा. आणि SI सिस्टीममधले जे काही युनिट्स आहेत त्याला आपण काय नाव देतो, SI युनिट्स म्हणून आपण नाव देतो. मग ही SI सिस्टीम आपल्याला काय सांगते बघा, ह्या SI सिस्टीममध्ये आपल्याला काय काय सांगते बघा. SI सिस्टीममध्ये तुम्हाला फर्स्ट महत्त्वाचं काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. एकूण किती आहेत SI सिस्टीममध्ये, फंडामेंटल क्वांटिटी 7. त्या प्रत्येक क्वांटिटीचं SI युनिट. त्या प्रत्येक क्वांटिटीचं SI युनिट. ओके, सो सेकंड टेबल आपला काय येईल आता, पहिला काय आला, फंडामेंटल क्वांटिटी.
दुसरा काय येईल आपल्याकडे एस आय युनिट, त्या प्रत्येक क्वांटिटीचं आणि त्या प्रत्येक युनिटचं सिम्बॉल, त्या प्रत्येक युनिटला आपण शो करताना सिम्बॉल कसं यूज करायचं. तर त्यांनी जी सांगितली पहिली क्वांटिटी, पहिली फंडामेंटल क्वांटिटी होती इट इज द लेंथ. विच इज द फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी, ती कोणती सांगितली, लेंथ. आणि लेंथचं एस आय युनिट काय सांगितलं, मीटर. आणि सिम्बॉल काढताना मीटर कसं लिहायचं, स्मॉल एम. लक्षामध्ये आलं. सेकंड फंडामेंटल क्वांटिटी सांगितली, मी एकदा लाईन ड्रॉ करून घेतो सावध, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. ओके, सो सेकंड फंडामेंटल क्वांटिटी, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सेवन्थ. त्यांनी सेकंड जी सांगितली फंडामेंटल क्वांटिटी ती होती मास. आणि मासचं युनिट काय सांगितलं, इट इज द किलोग्रॅम. मासचं युनिट सांगितलं किलोग्रॅम, सिम्बॉल काय घ्यायचं, के जी. थर्ड सांगितली फंडामेंटल क्वांटिटी टाईम, टाईमसाठी काय घ्यायचं, सेकंद. आणि सिम्बॉल काय घ्यायचं टाईमसाठी, स्मॉल एस. त्याच्यानंतर फोर्थ नंबरला सांगितली फंडामेंटल क्वांटिटी टेम्परेचर. फोर्थ नंबरला काय सांगितली, टेम्परेचर. आणि काय सांगितलं, टेम्परेचरला जरी आपण जनरली डिग्रीमध्ये बोलत असलो किंवा डॉक्टरकडे गेल्यानंतर टेम्परेचर तुम्हाला कशामध्ये मिळणार आहे, फॅरनहीटमध्ये मिळणार आहे. आपण टेम्परेचरसाठी काय वापरतो, स्केल केल्विन वापरतो. काय वापरतो आपण, केल्विन. आणि सिम्बॉल काय काढायचं, कॅपिटल के, कॅपिटल के. फिफ्थ नंबरला जी सांगितली इट इज द इलेक्ट्रिकल करंट. फिफ्थ नंबरला काय सांगितली, इलेक्ट्रिकल करंट. इलेक्ट्रिकल करंटला युनिट सांगितलं एम्पियर, ऑन द ऑनर ऑफ फ्रेंच सायंटिस्ट आंद्रे एम्पियर. आणि सिम्बॉल काय करायचं, कॅपिटल ए. लक्षात ठेवायचं, युनिट जर एखाद्या सायंटिस्टच्या ओनरमध्ये असेल तर काय करायचं, युनिट काढताना त्याचं जे काही सिम्बॉल आहे ते कॅपिटल काढायचं, नाव लिहिताना मात्र कसं लिहायचं, स्मॉल लिहायचं. सिक्स नंबरला सांगितली ल्युमिनस इंटेन्सिटी, एखाद्या ह्याची तीव्रता, ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि याचं एस आय युनिट सांगितलं कॅन्डेला. एस आय युनिट काय सांगितलं, कॅन्डेला. आणि याला सिम्बॉल काय सांगितलं, सी डी. लक्षामध्ये राहील का बघा, लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिकल करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि सेवन्थ नंबरला सांगितलं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, जे तुम्ही मोस्टली कुठे यूज करतात, केमिस्ट्रीमध्ये यूज करतात. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट सांगितलं याचं मोल, MOLE. आणि सिम्बॉल काय सांगितलं, मोल. तर आपण काय बघायला होतो, एस आय सिस्टीम बघत होतो. एस आय सिस्टीम ह्या एकूण 7 फंडामेंटल क्वांटिटीजपासून बनलेली आहे. कोणत्या कोणत्या, लेंथ, मास, टाईम तुम्हाला ऑलरेडी पार्ट आहे, टेम्परेचर, इलेक्ट्रिकल करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या आपण एकूण 7 क्वांटिटीज डिस्कस केलो. हा पार्ट लक्षामध्ये आला का बघा. आता हे सोडून याच्यामध्ये आणखी काय आहेत, दोन तुमच्याकडे काय आहेत, तुमच्याकडे सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. तुमच्याकडे ह्या 7 झाल्या फंडामेंटल क्वांटिटीज, ह्या सोडून ह्याच्यामध्ये काय आहेत, दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज. त्यापैकी एक आहे ती आहे प्लेन अँगल. त्यापैकी एक कोणती आहे, प्लेन अँगल. आता अँगल काय आहे, तुम्ही जे काढतात तुमच्या पेपरवरती वगैरे जो काही अँगल काढतात तो वाला अँगल, तुमच्या पेपरवरती वगैरे तुम्ही जो काही अँगल काढतात ना, त्या अँगलला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल. तुमच्या पेपरमध्ये तुम्ही जो काही अँगल काढतात त्याला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल. आता सपोज करा इथं काढलेला हा जो अँगल आहे प्लेन अँगल, ह्याला आपण म्हणू शकतो प्लेन अँगल, ज्याला आपण सिम्बॉल काय घेतो दाखवायसाठी, थीटा. हा प्लेन अँगल हा कशामध्ये मधला असतोय, 2 डायमेन्शन मधला. हा जो प्लेन अँगल आहे तो कुठला असतोय, 2 डायमेन्शन मधला. आणि ह्या अँगलचा एस आय युनिट आहे, द एस आय युनिट फॉर अँगल इज द रेडियन. अँगलसाठीचं एस आय युनिट काय आहे, रेडियन. याचा आपण सिम्बॉल काय दाखवतो, रॅड. आपलं एक सेपरेट लेक्चर होईल कशावरती, अँगल मेजरमेंटवरती. ज्यावेळेस आपण मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस वापरतो त्यावेळेस एक सेपरेट तुमचं आर्टिकल याच्यावरती होऊन जाईल. हा पार्ट लक्षामध्ये आला का बघा.
दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी आपण वापरतो. त्यापैकी पहिली कोणती होती? प्लेन अँगल. आणि दुसरी कोणती होती? सॉलिड अँगल. तर प्लेन अँगलसाठी सिम्बॉल काय वापरायचा आहे? थीटा. याचं हा कितीमध्ये असणार आहे? हा 2 डायमेन्शनमध्ये असणार आहे. हा कशामध्ये असणार आहे? 2 डायमेन्शनमध्ये असणार आहे. आणि याचं एसआय युनिट काय आहे? रेडियन. आणि रेडियनच्या फॉर्ममध्ये आणि आपण जे जनरल वापरतो ते युनिट कोणतं आहे? डिग्री. जनरली वी यूज, आपण काय वापरतो जनरली वी यूज डिग्री. बरोबर आहे. आपण 60 डिग्री, 90 डिग्री, 360 डिग्री वापरतो. तर या डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये रिलेशनशिप काय आहे? तर आपण सांगू शकतो 2 पाय रेडियन इज इक्वल टू 360 डिग्री. 2 पाय रेडियन इज इक्वल टू काय सांगता येईल तुम्हाला? 360 डिग्री. ह्याला म्हणायचं प्लेन अँगल. आणि सपोज करा इथली आर्क आहे यस आणि रेडियस किती आहे? आर. त्या सर्कलमध्ये सपोज करा आता जर यस ही काय असेल त्या सर्कलमधली? आर्क असेल. आर म्हणजे काय असेल? त्याची रेडियस असेल. हा थीटा म्हणजे काय असेल? तुमचा अँगल असेल. थीटा म्हणजे काय असेल? प्लेन अँगल. तर आपण सांगू शकतो अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. रिलेशनशिप काय? अँगलमध्ये, आर्कमध्ये आणि रेडियसमध्ये. अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. पण हा फॉर्म्युला तुम्हाला फक्त आणि फक्त कधी वापरता येईल? ज्या वेळेस अँगल कशामध्ये असेल? ज्यावेळेस अँगल कशामध्ये असेल? रेडियनमध्ये असेल. तर थीटा इज इक्वल टू एस डिवायडेड बाय आर. थीटा इज इक्वल टू एस डिवायडेड बाय आर. तुम्ही हा फॉर्म्युला कधी वापरू शकतात? फक्त आणि फक्त हा थीटा तुमचा कशामध्ये असेल? तर रेडियनमध्ये असेल. तर ज्यावेळेस थीटा कशामध्ये असेल? रेडियनमध्ये असेल त्यावेळेस थीटा इज इक्वल टू काय येईल? आर्क अपॉन रेडियस. मराठीमध्ये मग त्याला बहुतेक कंस काहीतरी म्हणतात, कंस अपॉन त्रिज्या. थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. हा पार्ट लक्षामध्ये आला. जर तुम्हाला हे रिलेशन कसं आलंय हे लक्षामध्ये असलं आपण ते पाहू शकतो. इक्वेशन कशामध्ये आलं ते. सपोज करा तुम्हाला जर विचारलं रिलेशनशिप बिटवीन रेडियन अँड डिग्री. जर तुम्हाला काय विचारलं रिलेशनशिप बिटवीन डिग्री अँड रेडियन काय आहे सांगा. आपण असं सांगू शकतो. सपोज करा हा एक सर्कल आहे. ह्या सर्कलच्या मध्ये हा सर्कलचा सेंटर आहे. एखादा पार्टिकल ए पॉईंटवरून निघाला आणि वापस कुठं आला? तो एला चाला. एखादा पार्टिकल ए वरून निघाला आणि वापस कुठं आला? तो एला चाला. तर त्यानं कव्हर केलेला अँगल किती येईल बघा बरं. इन वन कंप्लीट रिव्होल्यूशन अँगल थीटा इज इक्वल टू किती येईल? 360 डिग्री. याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. त्याच्यानंतर बघा इन वन कंप्लीट रिव्होल्यूशन आपण काय सांगू शकतो रे? आर्क किती असते? आर्क इज इक्वल टू सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. आणि आता आपल्याकडे फॉर्म्युला काय होता? थीटा इज इक्वल टू एस बाय आर. फक्त हे कशामध्ये असेल तुमचं आता उत्तर? रेडियनमध्ये. सो इट इज इक्वल टू किती येईल? एस किती आलं? 2 पाय आर बाय आर. आणि रेडियनला रेडियन, आर आर कटलं. थीटा इज इक्वल टू किती आला तुमचा? थीटा इज इक्वल टू आलेला आहे 2 पाय रेडियन. थीटा इज इक्वल टू किती आला? इट इज इक्वल टू द 2 पाय रेडियन. थीटा इज इक्वल टू किती आला? 2 पाय रेडियन. आपण जर इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला बघितलो, दोघं पण काय सांगायलेत? कंप्लीट रिव्होल्यूशन मधला अँगल. दोघं पण काय सांगायलेत? कंप्लीट रिव्होल्यूशन मधला अँगल. तर मी काय सांगू शकतो? 2 पाय रेडियन इज इक्वल टू 360 डिग्री. 2 पाय रेडियन इज इक्वल टू आपण काय सांगू शकतो? 360 डिग्री. आपलं आणखी एक सेपरेट लेक्चर याच्याबद्दल होईल. त्यावेळेस आपण याला आणखी मोर प्रॉपर वेमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही एवढी माहिती लक्षात राहू द्या. कित्येक मुलांना आणखी एक प्रश्न पडतोय, ह्याला असं घेता येईल का? हे पाय रेडियन इज इक्वल टू काय म्हणता येईल? 180 डिग्री. नो प्रॉब्लेम. किंवा 1 रेडियन इज इक्वल टू किती येईल? 180 डिग्री बाय पाय. काहीच अडचण नाही, तुम्ही लिहू शकतात असं. किंवा 1 डिग्री इज इक्वल टू काय येईल तुमच्याकडे? 1 डिग्री इज इक्वल टू काय येईल? पाय बाय 180 रेडियन. तुम्ही लिहू शकतात. आपण पाहतात तर कंप्लीट करूयात. हे आर्टिकल तुम्हाला पुढे आणखी कामाला खूप ठिकाणी पडणार आहेच. हे लक्षामध्ये आलं? 1 डिग्री इज इक्वल टू किती आलं? पाय बाय 180 रेडियन. हा पार्ट लक्षामध्ये आला पूर्ण? डाऊट कन्फ्युजन नाही काही? ओके. आता जर तुम्हाला मी विचारलं की 1 डिग्री इज इक्वल टू किती आलेला आहे? पाय बाय 180 रेडियन. किंवा सेकंड इक्वेशन काय आलं आपल्याकडे? 1 रेडियन इज इक्वल टू काय आलेला आहे रे? पाय बाय 180 डिग्री. हा पार्ट लक्षामध्ये आला का बघा?
ह्या दोन्ही गोष्टी, अच्छा ह्याला इथं हे चेंज होईल ना, हे असेल इथं 180/π. तुम्ही याचा यूज करून न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी इथं एक्झाम्पल दिलं, कन्वर्ट टू डिग्री. तुम्हाला सांगितलं डिग्रीमध्ये कन्वर्ट करा आणि एक्झाम्पल दिलं. पहिलं एक्झाम्पल होतं पाय रेडियन. याला आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं, तर कसं करता येईल बघा. सिंपल, पायला पाय. 1 रेडियन म्हणजे किती आहे? 1 रेडियन म्हणजे आहे 180 डिग्री बाय पाय. पाय पाय कॅन्सल. तुमचं उत्तर किती आलं? पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. किंवा दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, 3π/2 रेडियन. कन्वर्ट करायचं डिग्रीमध्ये, तर कसं करणार तुम्ही? 3π/2 इंटू 180/π. पाय पाय कॅन्सल. हे इथं किती आलेलं आहे? 90 इंटू 3 किती आलं? 270 डिग्री. सो 3π/2 रेडियन इज इक्वल टू किती आलं? 270 डिग्री. तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. काही अवघड गोष्ट नाही याच्यामध्ये. समजा असं विचारलं असेल तर तुम्हाला थर्ड एक्झाम्पल दिलं आहे 5π/4. हे कशामध्ये आहे व्हॅल्यू? रेडियनमध्ये. तुम्हाला कशात बनवायचे व्हॅल्यूला? त्या डिग्रीमध्ये. तर आपण काय करणार? 5π/4 रेडियन. 1 रेडियन म्हणजेच किती? 180/π. पाय पाय कॅन्सल आउट. हे इथं किती आलं? 45. आता 45 इंटू 5 किती येईल? 45 इंटू 5 225. सो आन्सर किती आलं आपलं? 225 डिग्री. सो तुम्ही सिम्पल वेमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. इन द सेम वे तुम्हाला असे रिव्हर्स पण प्रश्न पडू शकतात. आता रिव्हर्स प्रश्न म्हणजे कसे? की सपोज करा कन्वर्ट टू रेडियन. तुम्हाला काय म्हणले? ऑलरेडी दिले कशामध्ये? कन्वर्ट टू रेडियन. तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी तुम्हाला दिले डिग्रीमध्ये, म्हणजे एक्झाम्पल नंबर 1 घेतला आपण, याच्यातलं 60 डिग्री. तर आपण काय करणार? 60 इंटू 1 डिग्री घेऊ शकतो. आणि 1 डिग्री म्हणजेच किती आहे रे? 60 इंटू π/180 रेडियन. सो 0 0 कॅन्सल. आन्सर किती आलं आपलं? π/3 रेडियन. आपण अशा वेमध्ये सिम्पल केसेसमध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. किंवा सपोज करा सेकंड एक्झाम्पल तुम्हाला काय दिले मी आता? 270 डिग्री. याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. याला आपण कसं लिहू शकतो? 270 इंटू π/180. 0 0 कॅन्सल. इथं 9चा डिवाइड करा. सो इथे उत्तर किती आलं? 3π/2 रेडियन. आपल्याकडे आन्सर किती आलं? इट इज इक्वल टू 3π/2 रेडियन. किंवा ॲज अ होमवर्क तुम्ही ट्राय करा. सपोज करा इथे मी तुम्हाला दिले किती आता? 600 डिग्री दिले आणि तुम्हाला याला बनवायचं कशामध्ये? रेडियनमध्ये. तुम्ही बनवू शकता. हा पार्ट लक्षामध्ये आला? नक्की डाऊट कन्फ्युजन नाही काही? तर तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन बनवू शकतात. आता आणखी एक चांगला क्वेश्चन कसा होता बघा. व्हॉट डू यू मीन? हे बघा बाळांनो, जेवढा आपण डीपमध्ये सिलेबस कव्हर करू तेवढ्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत. आणि सुरुवातीपासूनच तुम्ही जेवढं पेशन्सफुली, जेवढं डीपमध्ये, जेवढा मोर प्रॉपर वेमध्ये जाताल तेवढंच तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एखादं लेक्चर करतात अटेंड, तुमचा 1 तास तुम्ही ते स्पेंड करायलात, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या नीट किंवा जेई बुक्समधले प्रिव्हियस इयरचे आलेले क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करता यायला पाहिजेत. कारण तुम्ही फक्त बसलाय, आउटपुट नाही तर उपयोग नाही याचा काही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट फिजिक्समधली कळाली पाहिजे. जर डाऊट असेल तर तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला कॉन्टॅक्ट करू शकतात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही मेथडनं तुम्ही मला अप्रोच करू शकतात. आता प्रश्न काय बघा. व्हॉट डू यू मीन बाय 1 रेडियन? प्रश्न काय आला का बघा. 1 रेडियन म्हणजे नेमकं किती? तुम्हाला असं विचारलंय. आता याला आपल्याला सॉल्व्ह कसं करता येईल? सपोज करा इथे एखादा सर्कल आहे. ह्या सर्कलच्या मध्ये अँगल सपोज बनायला आहे किती? 1 रेडियन. इथे हे किती होतात? थीटा. हे होतं आर. हे होतं यस. आता एक मिनिट. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय होता? अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. हा फॉर्म्युला आपण कधी वापरू शकतो? जर अँगल कशामध्ये असेल तर? रेडियनमध्ये असेल तर. आता याला मी कसं लिहू शकतो? थीटा इज इक्वल टू यस अपॉन आर. आता सपोज करा एखाद्या केसमध्ये जर यस इक्वल टू आर आहे, याचा अर्थ काय? तुम्ही डायग्राम काढताना जितकं आर घेतलात
तितकीच लेंथ कुणाची यायली आहे, आर्कची यायली आहे. म्हणजे एखाद्या एक्झाम्पलमध्ये आर्क लेंथ इज इक्वल टू काय आलेली आहे, रेडियस आलेली आहे. तर काय होईल सांगा बरं. तर काय येईल तुमच्याकडे आता आन्सर, थिटा इज इक्वल टू काय येईल या केसमध्ये, मग थिटा इज इक्वल टू एस बाय आर इज इक्वल टू आर बाय आर, आर आर कॅन्सल, उरलं किती 1. उत्तर किती आलं तुमचं 1 रेडियन. सो व्हॉट इज 1 रेडियन, तुमच्या लक्षामध्ये आलं का बघा बरं. 1 रेडियन म्हणजे काय, असा अँगल जो सर्कलच्या सेंटरला आहे, ज्यावेळेस आर्क लेंथ इज इक्वल टू काय आहे, रेडियस आहे, त्याला आपण काय म्हणतो 1 रेडियन. कळालं का बघा डिफाईन आपण कसं केले. तुम्ही सगळ्या डिफिनेशन्स पाठ करू शकत नाहीत, तुम्हाला डिफिनेशन्स बनवता यायला पाहिजेत. आपण कसं केलं, आपल्याकडे फॉर्म्युला होता थिटा इज इक्वल टू एस बाय आर. ह्या फॉर्म्युल्यामध्ये मी पुटअप केलं, जर आर्क इज इक्वल टू रेडियस असेल तर काय होईल, तर सिंपल एस आणि आर काय करून जाईल, एकमेकांना कॅन्सल करेल आणि माझ्याकडे आन्सर काय मिळेल मग, थिटा इज इक्वल टू 1. सो याला डिफाईन कसं करता येईल, इट इज अँगल, इट इज म्हणजे कोण, 1 रेडियन. आपण ज्याच्याविषयी चर्चा करायला ते काय होतं, 1 रेडियन इज अँगल सबटेंडेड ॲट the center of circle when arc length is equal to the radius. ज्यावेळेस आर्क लेंथ कुणाच्या बरोबर असेल, रेडियसच्या बरोबर असेल, त्यावेळेस बनणारा जो काही अँगल आहे त्याला आपण काय म्हणतो 1 रेडियन. लक्षामध्ये आलं का बघा. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही म्हणताल सर 2च लाईनमध्ये दिलेला आहे प्लेन अँगल, पण आपण ॲज पर द CBSE कंप्लीट आपण माहिती घेतली, कुणाबद्दल घेतली, प्लेन अँगलबद्दल. सांगा प्लेन अँगल म्हणजे काय असतोय. प्लेन अँगल हा 2 डायमेन्शनमधला अँगल असतोय, जो तुमच्या नोटबुकमध्ये किंवा तुम्ही कुठल्याही 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट केल्या बनणारा जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, प्लेन अँगल. प्लेन अँगलमध्ये पुन्हा आपण काय बघितलं, जनरली आपण तसं कोणतं युनिट वापरतो, डिग्री वापरतो. पण इन द SI सिस्टीम त्याचं युनिट तुम्हाला काय वापरायचं आहे, यू हॅव टू यूज द युनिट ऑफ रेडियन. तुम्हाला युनिट काय वापरायचं आहे, रेडियन. त्याच्यानंतर पुन्हा आपण काय बघितलं, रिलेशनशिप बघितली कुणामधली, डिग्रीमधली आणि रेडियनमधली. 2 पाय रेडियन इज इक्वल टू काय आहे रे, 360 डिग्री. परत हे कसं आलं, यासाठी आपण यूज काय केला फॉर्म्युला, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आपण यूज काय केलं, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आता अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस ह्या जो तुम्ही फॉर्म्युला ज्यावेळेस वापरणार, थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर, त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं, अँगल कशामध्ये असला पाहिजे रे, अँगल असला पाहिजे रेडियनमध्ये. अँगल कशामध्ये असला पाहिजे, त्यावेळेस रेडियनमध्ये असला पाहिजे. आणि परत आपण काय केलं, रिलेशनशिप काढली कुणामधली, डिग्रीमधली आणि रेडियनमधली, आणि आपल्याला रिलेशनशिप कशी मिळाली, 2 पाय रेडियन इज इक्वल टू 360 डिग्री. नंतर आपण पुन्हा 1 डिग्री म्हणजे किती बघितलं, 1 रेडियन म्हणजे किती बघितलं. तुम्ही याला सॉल्व केलात तर नियरली 57 डिग्री काहीतरी तुमचं उत्तर येईल अँड सो ऑन. पुन्हा आपण काय बघितलं, काही एक्झाम्पल्स, डिग्रीला कशामध्ये कन्वर्ट करायचे, रेडियनमध्ये, किंवा रेडियनला कशामध्ये कन्वर्ट करायचे, डिग्रीमध्ये. आपण ह्या सुद्धा गोष्टी चर्चा केली. नेक्स्ट आपण काय बघितलं बघा, 1 रेडियन म्हणजे नेमकं किती. ज्यावेळेस मला कोणी विचारलं की 1 रेडियनचा अर्थ सांगा, त्यावेळेस तुम्हाला सांगता यायला पाहिजे की व्हॉट डू यू ॲक्च्युली मीन बाय द 1 रेडियन. ज्यावेळेस तुम्ही काय करताय, एखादा सर्कल घेताय, तो सर्कल ड्रॉ करताना रेडियस आणि आर्क बरोबर करताय, रेडियस आणि आर्क बरोबर करताय, त्यावेळेस मिळणारा जो की अँगल आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, 1 रेडियन इतका अँगल. त्याला आपण काय म्हणू शकतो, 1 रेडियन इतका अँगल म्हणू शकतो. आणि ते नियरली किती येईल, 57 डिग्रीच्या आसपास येईल. हा पार्ट लक्षामध्ये आला. आता सेकंड सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे, सेकंड सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे त्याला आपण म्हणतो सॉलिड अँगल. सेकंड जी सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे ती आहे सॉलिड अँगल. हा कुठं असतोय तर 3 डायमेन्शनमध्ये असतोय. आता 3 डायमेन्शनमध्ये कुठं असतोय बघा, सपोज तुम्ही आईस्क्रीमचा जो कोन बघतात, ओके, 3 डायमेन्शनमध्ये जो तुम्ही आईस्क्रीमचा कोन बघतात, हा काय असेल तुमचा सॉलिड अँगल. एकतर तुम्ही लक्षात कसं ठेवू शकतात, आईस्क्रीम कोन हा 3D मध्ये असेल, आलं लक्षामध्ये. किंवा सिंपल एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकतात, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या वॉटरमेलनला कट करतात,
असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही सर्क्युलर्स कट करा म्हणून. ज्यावेळेस तुम्ही वॉटरमेलनला कट करतात एका शेपमध्ये, त्यावेळेस तुमचा बनणारा अँगल जो आहे तो कोणता असतोय, इट इज द सॉलिड अँगल. त्यावेळेसचा बनणारा अँगल कोणता असतो तुमचा, सॉलिड अँगल असतोय. हे लक्षामध्ये आलं. आणि हा जो सॉलिड अँगल आहे, ह्या सॉलिड अँगलसाठी आपण SI युनिट वापरतो. यासाठी आपण SI युनिट जे वापरतो ते वापरतो स्टेरेडियन. त्यासाठी रेडियन, यासाठी काय आहे स्टेरेडियन. आणि स्टेरेडियनला आपण सिम्बॉल काढतो SR. स्टेरेडियनला आपण सिम्बॉल काय करतो, SR. हे लक्षामध्ये आलं का बघा. आणि याला म्हणतो सॉलिड अँगल. आता एखाद्या केसमध्ये सॉलिड अँगल आपण कसा डिफाईन करतो बघा. तुम्हाला फार काही आर्टिकल नाहीत कुठे सॉलिड अँगलचे, फक्त थोडीशी माहिती असू द्या सॉलिड अँगलबद्दल. सपोज करा याची रेडियस किती होती, R होती, आणि इथला एरिया किती आला होता, डेल्टा ए. तर आता तुम्ही काय सांगू शकतात, सॉलिड अँगल फाय इज इक्वल टू डेल्टा ए बाय आर स्क्वेअर. सॉलिड अँगल फाय इज इक्वल टू तुम्ही काय सांगू शकतात, डेल्टा ए बाय आर स्क्वेअर. क्वचित ठिकाणी तुम्हाला एक 4-5 कन्सेप्ट आहेत ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सॉलिड अँगल यूज करायचा आहे. ते पण इलेक्ट्रोडायनॅमिक्समध्ये वगैरे येईल तुम्हाला आल्यानंतर, आपण तिथं पाहूयात. तर ह्या झाला आपला आजचा फर्स्ट लेक्चर इथं कंप्लीट होतोय. आपण काय काय बघितलं आजच्या केसेसमध्ये, आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलो युनिट्स म्हणजे काय, सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण 3 सिस्टीम ऑफ युनिट्स बघितल्या. त्या कोणत्या कोणत्या होत्या, CGS, MKS आणि FPS. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, ह्या ज्या 3 सिस्टीम्स आहेत, ह्या 3 सिस्टीम्समुळं खूप सारे मिसकन्सेप्शन्स व्हायले होते. त्यामुळे जगातल्या सायंटिस्टला काय वाटलं, एक जगात अशी सिस्टीम असली पाहिजे जी पूर्ण वर्ल्डमध्ये रिकग्निजेबल असेल, जी इझी टू असेसेबल असेल. आणि त्या सिस्टीमला नाव काय दिलं, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स और SI युनिट्स. ही SI सिस्टीम एकूण किती क्वांटिटीपासून बनली होती, 7 फंडामेंटल क्वांटिटीपासून आणि 2 सप्लिमेटरी क्वांटिटीपासून. त्याच्यानंतर आपण आजच्या क्लासमध्ये काय केलं, ह्या सगळ्या सप्लिमेटरी किंवा फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट पाहिलेत. आणि 2 ज्या सप्लिमेटरी क्वांटिटी होत्या त्या थोडंसं आपण डीपमध्ये डिस्कस केलं. तुमच्यासाठी काही सूचना आहेत, नोट्स सगळ्या गोष्टी आपल्या आहेतच. मी PDF फाईल पण तुमच्यावरती ॲप्लिकेशनमध्ये अपलोड केलेल्या आहेतच. तरीसुद्धा तुमच्या नोट्स ओन लँग्वेजमध्ये बनवा. कारण तुम्ही पुस्तकातल्या किंवा माझ्या नोट्स वापरताल, तुमच्या लक्षामध्ये फार काही दिवस राहणार नाही. पण ह्या जर गोष्टी तुम्ही मन लावून केलात तर तुमच्या लाँग टाईमसाठी तुमची एक्झाम आणखी 2 वर्षानंतर आहे. तर तोपर्यंत तुमच्या लक्षामध्ये त्या गोष्टी राहतील. आणि आजचा तुमचा पहिला दिवस आहे. आजपासूनच तुम्ही नोट्स वगैरे गोष्टी बनवायला सुरुवात करा. हे जर उद्या म्हणलात तर तो असाच तुमचा टाईमपास होत होत जाईल. त्यामुळे बेटर आहे की ह्याची सुरुवात आजच करा. आपण थांबूयात इथंच, उद्या याच वेळेला भेटूयात.